बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल या मार्गाचं 6 पदरीकरणाचं काम अनेक वर्षांपासून रखडलंय। मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्यानं नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झालेत। शेंद्रे ते कागल या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते, त्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे। रस्त्याच्या कामासाठी जवळपास 2 ते 2.5 झाडं तोडण्यातही आली आहेत। महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिक करतायत। वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी आता जोर धरतीये। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल या 6 पदरीकरणाचं महामार्गाचं काम गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे। याच महामार्गावरती मी आहे सध्या उभा आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं देखील आरोप आता नागरिकांकडून वाहनधारकांकडून करताना आपल्याला पाहायला मिळते। या कामाची मुदत गेल्या 1 जानेवारी 2025 पूर्वीच संपलेली आहे। गेले 6 महिने होऊन देखील हे काम अद्याप अपूर्ण आहे। या महामार्गावर बघायला गेलं तर 2 ते 2.5 हजार प्रकारच्या झाडांची कत्तल देखील करण्यात आल्याचं चित्र समोर आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या महामार्गावर मोठ्या संख्येने खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं। याच खड्ड्यांमुळे वाहनधारकांमध्ये तीव्र अशी नाराजी पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील या खड्ड्यांमुळे पाहायला मिळतात। ट्रॅफिक जाम होत असताना त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर या महामार्गाचं काम देखील आता वेळीच पूर्ण करावं आणि हा महामार्ग सुकर प्रवासांचा व्हावा अशी देखील मागणी आता नागरिक असतील वाहनधारक असतील यांच्याकडून करताना पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर रस्ते विकास महामंडळाकडून देखील या जो महामार्गाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई करून हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी देखील वाहनधारक करताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।